सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासुरमणिरेव तमसा राशि नाशयन्ति विघ्नानाम् या कुन्देन्दुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारिव्रता या विनावृतमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजहापहा मूककरोति वाचालपङ्गुलङ्घयन्ति गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दं माधवम् नारायणं नमस्कृते नरचैव नरोत्तमा देवी सरस्वती चैव ततो जयमुदरितः वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकावती पुण्यभूमि पवित्र तीर्थेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यायो नमः। जानकी नेत्र सरोज मित्रा मित्रकुलभूषणा स्कंदादि मित्रा मित्रकुल कैवार्या भूसूर मित्रा सौमित्राग्रजा श्रीराम। श्री संत सद्गुरु कवी महाराज कथेला प्रारंभ करतात। कवी महाराज म्हणतात, हे देवाधिदेवा, सीता नेत्ररूपी कमळाला फुलविणारा सूर्य असणारा सूर्याप्रमाणे राम, भक्तांचं मानस चकोर असणारा, त्रिविध तापाचा नाश करणारा, आनंद देणारा आणि जो काही संसारातलं दुःख आहे हरण करणारा, सर्व जगाचा पती असणारा, रणरंगधीरा रघुनंदना, बोलवे पुढे ग्रंथ रचना, हनुमंते द्रोणाद्री अणोनिदाना, सौमित्र प्राण वाचविले। रणरंगधीर प्रभू रामचंद्र महाराज म्हणले, पुढे ग्रंथाची रचना। मागच्या अध्यायामध्ये झालेली कथा, हनुमंतरायानं द्रोणागिरी नावाचा पर्वत आणला, लक्ष्मणाचे प्राण वाचले आणि सर्वाला आनंदाची प्राप्ती झाली। विभीषण म्हणायला लागले की हे राम, आता युद्धाकरिता रावण बाहेर येणार नाही। जसं इंद्रजितानं युद्धाला जाण्याच्या अगोदर यज्ञ सुरू केला, तसा यज्ञ रावण करीत आहे। विभीषण सांगायला लागले, आहुती टाकत आहे म्हणले, यज्ञ चालू झालाय, पहा म्हणले लंकेकडं, सर्व म्हणले आकाश धुरानं सर्व म्हणले नभमंडळ झालेला आहे।
धुपटानं म्हणले सर्व काही कोंदल्या गेलं आणि यज्ञ करीत आहे रावण. यज्ञ करीत असता त्याच्यातून एक रथ निघाला. अर्धा बाहेर आलाय म्हणले रथ. आणि जर म्हणले पूर्णाहुती झाली, यज्ञ परिपूर्ण झाला, तर म्हणले रथ बाहेर निघाल्याच्या नंतर पुन्हा रावण युद्ध करील. मग याकरिता तुम्ही काय करा, यज्ञ परिपूर्ण होण्याच्या अगोदर जा आणि यज्ञाचा विध्वंस करून टाका, असं बिभीषणाने सांगितलं. मुख्य असणारे वानर 10 वानर असणारे नळ, नील राजा, जामवंत, अंगद, गवय, गवाक्ष, गंधमादन, शरभ, केसरी सर्वांनी प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. ज्या ठिकाणी रावण यज्ञ करीत आहे निघाले. 10 असणारे पराक्रम करणारे वीर आहेत. 10 दिशाला जिंकणारे आकाश मार्गाने जातात रावणाच्या यज्ञाकडं. जसे आकाश मार्गाने पक्षी जातात, एका क्षणामध्ये 10 वानर लंकेमध्ये येऊन पोहोचले. प्रत्येक घरी जाऊन पाहतात, रावणाचा शोध घेतात. प्रत्येक राक्षस भेटल्याच्या नंतर राक्षसाबरोबरच युद्ध आहे का हो म्हणले, रावण कुठं आहे, आम्हाला दिसत नाही. शोधिले आम्ही लंका भुवन, परीन ठाई पडे रावण. बिभीषणाची राणी येऊन दावी खून गुप्त रूपी. अहो म्हणले पूर्ण लंका शोध केला लंकेचा, मात्र राजा रावण काही भेटत नाही. एवढ्यामध्ये बिभीषणाची पत्नी आली. गुप्त रूपानं सांगायला लागले. बिभीषणाच्या पत्नीचं नाव सरमा आहे. सांगायला लागली म्हणली, अहो या लंकेच्या किल्ल्याखाली रावणाने एक विवर कोरलं म्हणले, आणि रावण हा दुराचारी कपटी आहे. विवर कोरून म्हणले तो यज्ञ करीत आहे, आणि विवराच्या दारावर मोठी शिळा ठेवली म्हणले त्याने. ऐकल्याबरोबर वानर लोक गेले, शिळा फोडली, मार्ग मोकळा केला. राक्षस होते दारुण, ते वधिले न लागत क्षण. आत प्रवेशले वानरगण, विवर विस्तीर्ण देखली. गेल्याबरोबर राक्षस लोकांचा वध करून टाकला. वानर लोक विवरामध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी एक प्रचंड महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं प्रचंड मंदिर, मंदिरापुढं होमकुंड आहे. आणि रावणानं आपले 20 डोळे झाकले. डोळे लावून आहुती टाकू लागला. आहुती असणारे रक्त आहे, मांस आहे. पर्वतच्या पर्वत म्हणले त्या ठिकाणी मद्य आहे. मांसाचे ढीकच्या ढीक पडलेले आहेत. त्या दिवशी रावणानं रक्ताने स्नान केलं. वानर लोक आश्चर्य करायला लागले. अजून न सांडी हा प्रयत्न, कुळकसे झाला पूर्ण, तरी जय अशा धरीत असे. वानर लोक विचार करायला लागले. म्हणले काय राजा आहे,
आतापर्यंत कितीक राक्षस लोक मरण पावले, मुलं मरण पावले, कुळाचा क्षय होण्याची वेळ आली. तरी म्हणले राजाला असं वाटायला लागलं की आपला विजय होत आहे. मग वानर लोकांनी मोठी शिळा घेतली, एक यज्ञकुंड विझून टाकला, विध्वंस करून टाकला. सामुग्री आहे म्हणले त्याचा नाश करला. यज्ञ भांड आहे फोडून टाकलं. तरी सावध नव्हे रावण, मग वस्त्रे फेडून केला नग्न. दाही मुखा माझी संपूर्ण, धुळी घालते वानर. मग्न झाला रावण, आहुती देण्याकरिता आहुती टाकत आहे. एवढा म्हणले यज्ञाचा विध्वंस झाला तरी रावणाला कळालं नाही. रावण हा सावध झाला नाही. एवढ्यामध्ये काही वानर लोकांनं रावणाचे वस्त्र काढून घेतले. नग्न अवस्था झाली रावणाची. 10 मुख आहेत, 10 मुखामध्ये म्हणले धूळ घातली त्या ठिकाणी. कोणी वर्मस्थळाच्या ठिकाणी शिळा असं मारायलाय, कोणी छातीच्या ठिकाणी मारत आहे. बराचसा प्रयत्न केला मात्र रावण काही सावध नाही झाले. तेथोनी उडाला वाली सुत, प्रवेशला राणी वसात. मंदोदरीस उचलोनी अकस्मात, रावण जवळी आणली. आणि मग म्हणले त्या ठिकाणाहून की अंगदानी उड्डाण केलं. मंदोदरीच्या जवळ गेले, मंदोदरीला उचललं, रावणाच्या जवळ आणलं. परम म्हणले त्या ठिकाणी सुंदर असणारे सुकुमार रावणावरी लोटती वानर. चिरकंचुकी अलंकार केले चुर वानरी. यानंतर म्हणले मग सुकुमार असणारा रावणाच्या अंगावर चीर म्हणले त्या ठिकाणी वस्त्र, कंचुकी असणारी अलंकार. मंदोदरी मनी दशवदना, आग लागो तुझी अनुष्ठाना. वानरी विटंबिली अंगना, लाज कैसी नाही तूद. मंदोदरी म्हणायला लागली, राजा आग लागो म्हणले तुमच्या अनुष्ठानाला. सर्व वानर लोकांनी म्हणले माझी विटंबना केली, तुम्हाला लाज काय वाटत नाही. पतिव्रता म्हणून नग्न अशा प्रकारे रावणावरी देती ढकलोन मैदा क्रंदे रावण. ऐकता रावण नेत्र उघडी. आणि मग म्हणले पतिव्रता आहे, रावणाच्या अंगावर टाकू लागले मंदोदरीला. आणि मग मंदोदरी आक्रोश करते. मग रावणाने आपला डोळे उघडून पाहिलं तर मंदोदरी रडायला लागली. होमाचा विध्वंस झाला. रावणानं पाहिलं, अतिक्रोध निर्माण झाला. वानर लोक धावत गेले. बरेचसे वानर लोक त्यावेळेस रावणानं पायी धरूनच आपटले, पायाला धरून आपटले, गतप्राण झाले. अंगद, हनुमंतराय यांना मुष्टी प्रहार केला. सकळ वानर निघून गेले, परतून आली. आता रावण जागी झाला, युद्धाकरिता येईल म्हणले. आता सभा मोडोनी रघुवीर, गोदंड चढवीत सत्वर. मने मैजेचे सौभाग्य समग्र, आजपासून खंडले. प्रभू रामचंद्रानं सभा त्या ठिकाणी विसर्जन केली. हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. आजपासून म्हणले जे काही म्हणले मंदोदरीचं सौभाग्य आहे याचं खंडन होणार आहे. इकडे मंदोदरीचं समाधान करायलेत राजा. वस्त्र आणून दिले, भूषण आणून दिले.
मंदोदरीला प्रेमाचं आलिंगन दिलं. मंदोदरी जे काही म्हणले प्रारब्ध आहे, प्रारब्धाचे भोग आहेत, भोगल्या विण म्हणले सुटल्या जाणार नाहीत. हे प्रिये, आता तू काय कर, घरी जा आणि समाधानी असावं. आज म्हणले मी युद्धाकरिता जाणार आहे, शत्रूचे शिर म्हणले आणणार आहे, नाही तर म्हणले तुझी आणि माझी हीच भेट आहे. ग्रहा पाठवली मंदोदरी, वस्त्रे भूषणे देवोनी झडकनी. रावण निघाला बाहेरी, ठोकिल्या भेरी कसरी. मंदोदरीला पाठवलं मंदिराकडं, वस्त्रभूषण दिले, अलंकार दिले. जा तू आता घरी जा. रावण नगराच्या बाहेर आला, वाद्य वाजायला लागलं. उरलेलं सर्व सैन्य राजाने सोबत घेतलं. मंगलवाद्य वाजतात, काही पायी असणारे, घोड्यावर असणारे, काही हत्तीवर असणारे, काही पालखीत बसणारे, सर्वांच्या पाठीमाग रथ जातात. रथामध्ये राजा बसले. पुढे भाट एकदम वर्णन करतात. रावण रण नोवरा सत्य, मुक्ती नोवरी परनुदात. वऱ्हाडी गेले पुढे बहुत, उरले सर्व घेत संगे. रावण हा रणरंग रणवीर असणारा, नवरदेवाप्रमाणे. नोवरी कोणते तर म्हणले मुक्ती मिळणार आहे रावणाला. पुढे वऱ्हाडी असणारे राक्षस लोक निघाले आणि पाठीमागून रावणाचा रथ निघाला. मागे बंधू विभीषण लंकेशी ठेविला रक्षण. असुरन भूमीस रावण वायुगे पातला. लंकेच्या ठिकाणी म्हणले आता रावण हा रणभूमीमध्ये आला. वायूचा वेग कमी एवढ्या वेगामध्ये त्या ठिकाणी आले. वानर लोक एकीकडून, राक्षस लोक एकीकडून, युद्धाला सुरुवात झाली. पाऊस कमी पडतो एवढा त्या ठिकाणी म्हणले पर्वताचा वर्षाव आहे, शिळांचा वर्षाव आहे. रावणाच्या 10 एकदम धनुष्यामधून बाण निघतात. सर्व पर्वत फोडून अशा प्रकारे सर्व बाहीन सैनिक आणलेले. प्रचंड राजा हा रावण पराक्रमी आहे. शरी वानर खिळले समस्त, ऐसे देखोनी रघुनाथन पुढे झाला ती क्षणी. प्रचंड एकदम असणारे वानर लोकाला बाण लागले. वानर लोक रणांगणाच्या ठिकाणी पडले. प्रभू रामचंद्र पाहतात. राम समोर आले. राम म्हणे दशकंधरा, मलिना शतमूर्खा पामरा. सीतानोनी तस्करा, केला विरत कुळक्षय. राजा प्रभू रामचंद्र म्हणतात, राजा अरे म्हणले फार म्हणले तू दुष्कर्म केलं. मलिन आहे, शतमूर्ख आहे. सीता म्हणले चोरून आणली आणि सर्व कुळाचा नाश करून टाकला. संतती, संपत्ती, विद्या, धन, वेदाचे खंड करून टाकले. रासवासी चर्चिले चंदर, तैसे ज्ञान असुरा तुझे. जसं म्हणले गाढव आलं, गाढवाच्या अंगाला चंदन लावलं, मात्र त्याचा उपयोग होत नाही. राजा अरे म्हणले तुझ्याकडे ज्ञान असून म्हणले काही उपयोग नाही केला. आज रणांगणामध्ये म्हणले तुझं या ठिकाणी खंड विखंड मी करणार आहे आणि पुढच्या अवतारामध्ये मुक्ती देणार आहे. तव प्राण हरते माझे शर, आले सावध होई सत्वर. यावरे दशद्वये नेत्र, प्रत्युत्तर दितसे. राजा माझे बाण या लागले म्हणले. आता रावण काय म्हणायला लागले, मनविसी रामचंद्र, परमे राहू असे भयंकर.
आजी खग्रास कर्ण समग्र समरी तुझ मानविया. अरे म्हणले राम, म्हणले मी राहू सारखा आहे, अत्यंत म्हणले खग्रासा म्हणले तुझा करून टाकीन. माझ्या समोर बाण मेरू मंदार होती चूर्ण, सुकुमार मानव नर कैसे साहसी पाहिन ते. माझ्या ज्या बाणानं एक पर्वत सुद्धा म्हणले समोर उभा राहत नाही, सर्व म्हणले चूर्ण होतात. तू तर म्हणले माणूस आहे, काय टिकणार आहे माझ्याबरोबर. सीता सुंदर अत्यंतन कष्टत होती अरण्यात, म्यानिली ते तुझ प्राप्त पुन्हा न होई सर्वता. सीता म्हणले अरण्यामध्ये फार म्हणले तिला दुःख होत होतं, कष्ट होत होते, आणि मी आणली म्हणले आता तुला पुन्हा प्राप्त होणार नाही. सूर्यनारायण म्हणले पूर्वेचा पश्चिमेला उगवेल, ए नंतर एखादा बारीक म्हणले एकदम असणारा मशक पृथ्वीला उचलेल. सिंह म्हणले एखादा असणारा एखाद्या बारीक कोल्याला भिवून जाईल. एखाद्या पाषाणानं जर म्हणले एकदम आता दुःख असणारं प्रभंजन थांबल्या जाईल, किंवा म्हणले एखादा साप म्हणले गरुडाला धरल. मात्र म्हणले आता यानंतर तुला जानकी म्हणले आता मी कधी देणार नाही. रघुत्तमनी दशकंठा तुझ मृत्यू समयी फुटला फाटा, माझे बाणाचा प्रताप मोठा नसा हे आजी रणांगणी. राम म्हणायला लागले राजा, अरे म्हणले मरणाचा काळ जवळ आला आणि फार म्हणले तुला आता फाटा फुटलेला आहे. आता म्हणले फार म्हणले मी बाण सोडणार आहे, रणांगणामध्ये म्हणले तू सहीन कर. रामीच्या पटनात कुरी प्रचंड शर छोडी काळदंड, दोघे वीर प्रचंड प्रचंड रणवितंड माजविली. दोघही वीर असणारे, एकीकडून रावण आहे, एकीकडून म्हणले प्रभू रामचंद्र आहे. निकराचे युद्ध त्या ठिकाणी चालू आहे. यही नंतर घनचक्राप्रमाणे कंपित म्हणले पृथ्वी माता कंप पाहू लागली. आलात चक्राप्रमाणे आपले रथ त्या ठिकाणी फिरवतात आणि विजेसारखे म्हणले त्या ठिकाणी बाण सोडतात. भुजंगास्त्राचा प्रयोग रावणे करी तेव्हा सांग, दस दिशा फुटोडी भुजंग कपी कटकावरी येतात. एक बाण रावणाने सोडला, सर्व साप लोक निर्माण झाले. सर्पास्त्राचा बाण, जिकडं तिकडं साप लोकांनी काही केलं, वानर लोकाला बांधून टाकलं. वानर लोकाला जसे निबिड अशा प्रकारे म्हणले जंगल आहे. आणि मग त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने गरुडास्त्र नावाचा बाण सोडला. गरुडास्त्र बाण सोडल्याच्या नंतर सर्व साप लोक गतप्राण झाले. असंख्य म्हणले त्या ठिकाणी गरुड आले आणि साप लोकाला भक्षण केलं. सर्पाचा संहार झाला आणि गरुड मात्र गुप्त झाले. पाखंड उच्छेदी पंडित जलदास्त्र प्रेरी रघुनाथ, रावणे वातास्त्र अद्भुत तयावरी प्रेरिले. हे नंतर म्हणल्यात एखादा पंडित माणूस आहे आणि एक म्हणले असणारा पाखंड माणूस आहे, उच्छेदन करणारा. असं म्हणले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं वायू एकदम असणारा मेघास्त्र बाण सोडला, सर्व पाऊस पडू लागला. रावणाने वारा सुटण्याचा बाण सोडला, सर्व पाऊस थांबल्या गेला. रामी आड घालोनी पर्वत प्रभंजन कोंडीला समस्त, वज्रास्त्र प्रेरी लंकानाथ फोडिले पर्वत तत्काळी. प्रभू रामचंद्राने पुन्हा एक बाण सोडला, पर्वत निर्माण केले, वारा थांबल्या गेला. रावणाने पाहिलं, वज्र सोडलं, सर्व पर्वत म्हणले आता जमिनीप्रमाणे समान झाले, पर्वत नाही राहिला. असंख्य शस्त्रजाळ रावणे प्रेरिली तत्काळ, एकाची बाणे अविद्यापाळ छेदोनिया टाकीत असे. असंख्य बाण, हजारो बाण सोडले रावणानं. एका बाणामध्ये प्रभू रामचंद्रांनी निवारण केलं. यानंतर रावणाने एक असा बाण काढला, दिनकरमुख नावाचा, महाराज म्हणजे सूर्यमुखी नावाचा बाण काढला. ती तेजाचा आहे, प्रभू रामचंद्रावर सोडला. रघुत्तमे केले संधान परी तो अनिवार्य शर पूर्ण, रामचरणाते लागला येऊन भेदून गेला पलीकडे.
बाण आल्याच्या नंतर म्हणले तो अनिवार्य बाण आहे. आणि मग सूर्य नावाचा बाण प्रभू रामचंद्राने एकदम पायाला स्पर्श केला आणि बाण समोर गेला. राघव चरण सुकुमार वामपद फोडोनी गेला शर. ऐशे देखोनी वानरवीर उठिले सर्व एकदाची. प्रभू रामचंद्राचा एकदम पाय असणारा अतिसुकुमार पाय आहे. डाव्या पायाला म्हणले असणारा तो बाण लागला आणि समोर बाण गेला. वानर लोकांनी पाहिलं. सर्व वानर लोक एकदाच आले. रणांगणामध्ये शस्त्र पडलेले वानर लोकांनी घेतले आणि वार युद्धाला सुरुवात झाली. अनिवार्य काळाप्रमाणे परमार्थ बळे करुणी सबळ ज्ञानी विध्वंसिती प्रपंच दळ. राम उपासक निर्मळ असुर सकळ रगडती. नंतर म्हणले परमार्थाचं बळ जर आपल्याकडे असलं, ज्ञानी माणसाकडं परमार्थाचं जर बळ असेल तर प्रपंचाचं दुःख असणारं म्हणले त्याचं दुःख म्हणले तो निवारण करतो. राम उपासक आहे आणि असुर म्हणले सर्व काही रगडल्या जातात. अभिमानाचे मुकुट थोरण परमार्थ बाणी केले चुर. त्रयी अवस्थाचे कवच अपार सूर्य खडगे तोडिली. अभिमानाचा मुकुट म्हणजे आपल्याकडे अहंकार आहे, अभिमान आहे. आणि परमार्थाचा बाण आल्याच्या नंतर अभिमान राहत नाही. जो परमार्थाच्या मार्गाने आहे त्याच्याकडे अभिमान राहत नाही. राम समव्रतीचे क्षेत्रे घेऊन द्वेष धनुष्ये छेदली पूर्ण. नैराश्य रूप चक्रे करुण लोभ भाते उडविले. समवृत्ती केली म्हणजे समान आपली दृष्टी केली आणि हे देशस्त्र हातामध्ये घेतले. त्यांनी द्वेष नावाचा धनुष्य त्याचा छेद केला. महाराज म्हणले त्यागाचं चक्र एकदम धारण करून लोभ म्हणले ठेवला नाही. लोभाला उडवून टाकलं. स्वस्वरूप साक्षात्कारी बाणी सिद्धी पातकी सांडी खंडोनी. बोध परशे करुणी मोहध्वज छेदिले. यानंतर स्वस्वरूप आपल्या स्वरूपामध्ये आपल्या दृष्टीनं पाहणं याला साक्षात्कार बाण असं म्हणतात. सिद्धी म्हणले पताका असणाऱ्या. बोध निर्माण झाल्याच्या नंतर बोध नावाचा फरश नावाचं शस्त्र म्हणले त्यांनी काय छेद केला. मोह नावाचा एकदम ध्वज, मोह असणारा, मोहाचा छेद करून टाकला. अनुसंधान परीघ असणारं त्या ठिकाणी आत्मध्यान परीघ. अनुसंधान म्हणले आपल्या आत्म्यामध्ये आपण पाहणं याला अनुसंधान असं म्हणतात. अविद्या नावाचा रथ आणि तो म्हणले चूर्ण केला. द्वैत नावाचा एकदम छेदून अभेद पट्टी एकदम टाकून दिले. निवृत्ती अस्त्रे घालून प्रवृत्ती शस्त्रे केले चूर्ण. विरक्ती गदा घेऊन काम कुंजर विदारिले. निवृत्ती प्रवृत्ती, निवृत्तीचा आसन घातलं महाराज म्हणले आणि प्रवृत्ती शस्त्र घेऊन म्हणले त्याचं चूर्ण करून टाकलं. विरक्ती कोणत्या ठिकाणी आपली आसक्ती न राहणं याला विरक्ती म्हणतात. विरक्ती नावाची गदा घेतली आणि जो म्हणले आपल्याला काम निर्माण होतो, काम असणारा कामरूपी हत्ती हा मारला. क्रोध मद मच्छर अहंकार हे पुढे होते ते पायी भार. शमदमस्त्रे अनिवार त्याने चूर्ण केले पा. आता क्रोध असणारा लवकर म्हणले येणारा क्रोध आहे, मद आहे, मच्छर आहे आणि अहंकार असणारा हे पायी चालले समोर. मग ह्यानं महाराज म्हणले शम दम अस्त्र निर्माण केलं आणि त्यांना मारून टाकलं. संकल्प विकल द्वेष कुटील असुराचे तुरंग सबळ. समाधान शक्तीने सकळ विदारुणी पाडिले. आता आपल्या मनामध्ये जे काही संकल्प विकल्प निर्माण होतात, द्वेष असणारा, यानंतर कुटील स्वभाव असणारा, तर म्हणले हे नावाचे हत्ती असणारे. समाधान वृत्ती जर असेल तर म्हणले याला सर्वाला मारता येते. समाधान वृत्ती आहे म्हणून म्हणले त्यांनी संकल्प विकल्प द्वेष यांना मारून टाकलो. आशा तृष्णा कामना पूर्ण या भिंदी माळा येती दारुण. मनोजियाचे पुढे ओढण रामभक्त करती पा. आता माणसाच्या मनामध्ये अशा तृष्णा, वासना, काम पूर्ण म्हणले निर्माण होणाऱ्या मनावर जर म्हणले आपण विजय मिळवला तर म्हणले त्यासुद्धा म्हणले बाधा करत नाहीत. अस्वाता पाल्हाळ वानरी रगडिली असुरदळ.
रावण घाली बाणजाळ माया पडळ जया परी असं महाराज म्हणले. आता वानर लोकांनी सर्व राक्षस लोक म्हणले रगडून टाकले. रावण हा रथावर बसलेला आहे, जसा नगमस्तकी बलाहक असणारा, महाराज म्हणले त्या ठिकाणी ढग असणारा, अशा प्रकारे ठाण मांडून बसला रावण. वाचस्पतीशी म्हणे इंद्र राजाधिराज रामचंद्र, त्रिभुवनेश्वर गुण समुद्र उदारधीन गुराब्दी. बृहस्पती महाराज आलं, इंद्रदेव म्हणायला लागले राजाधिराज प्रभू रामचंद्र, गुणाचा सागर असणारा, सीतेचे करुणे निमित्त आम्हा करावया बंधनमुक्त. युद्ध करीत रघुनाथन धाडावा रथ ये समयी. बृहस्पती महाराज म्हणाले इंद्रदेवा, अहो आपल्याकरिता म्हणले प्रभू रामचंद्र सीतेचं निमित्त करून रावणाकडून म्हणले सोडवण्याकरिता युद्ध करायला लागलेत. मग म्हणले प्रभू रामचंद्राकडे रथ नाही, म्हणले त्यांना रथ देऊन टाका. इंद्रदेवाला सांगितलं मातले सारथी चतुरदान, तयाची सांगेच त्रनयन, शस्त्राची भरुण स्वेदन, अश्वरत्ने दिव्यजी. मातली नावाचा इंद्रदेवाचा सारथी आहे. त्यानंतर सांगितलं इंद्रदेवानं जा रथ घेऊन जा प्रभू रामचंद्राकडं. सर्व म्हणले त्या ठिकाणी शस्त्र घेऊन जा, पूर्ण रथ भरा. यानंतर सुंदर असणारे म्हणले घोडे अश्वासहित दिव्य रथ घेऊन जा. असं म्हणल्याबरोबर ते जागळा असा असणारा सत्वर म्हणले सुवेळाच्या ठिकाणी घेऊन जा. मातलीनं आज्ञेला त्या ठिकाणी मान्य केलं. इंद्रदेवाला नमस्कार केला आणि तो निघाला. त्रुटीनं वाजता तत्काळी रथानी रामाजवळी, खाली उतरोणी ते काळी वंदी मातली रामाती. यानंतर म्हणले एकदम असणारे चुटकी वाजवण्याचा वेळ, एवढा वेळ नाही लागला. यानंतर एवढ्यामध्ये वेळामध्ये प्रभू रामचंद्राजवळ रथ आला. रथाच्या खाली उतरले. प्रभू रामचंद्राला नमस्कार केला की हे राम, हा रथ आहे इंद्रदेवानी पाठवला, याच्यामध्ये तुम्ही बसा आणि रावणाबरोबर युद्ध करा. माझे नाव मातली आहे, म्हणले तुम्ही जसा सांगसाल असा म्हणले मी रथ चालवण्याचं कार्य करीन. असं म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. धन्य धन्य सचिनाथ समय पाहुणी केले उचित, जैसाक्षुती देखोणी अत्यंत भोजन त्यासी देई जय. धन्य धन्य म्हणले इंद्रदेव, म्हणले आपल्यावर समय पाहून इंद्रदेवानं रथ पाठवलं. एखाद्या माणसाला ती भूक लागावी आणि त्यांना म्हणले जेवणाचा आग्रह करावा, किती त्यांना आनंद वाटेल. किंवा म्हणले एका माणसाला उन्हाळ्याचा दिवस आहे, फार तहान लागली, अहो थंड पाणी त्याला पिण्याकरिता दिलं. किंवा एक रोग झाला एका माणसाला, अति म्हणले रोग झाला, मरणाचा काळ जवळ आला, एवढ्यामध्ये उत्तम रसायन अमृत पिण्याकरिता दिलं, किती म्हणले त्या ठिकाणी त्यांना आनंद वाटणार आहे. किंवा मरती अशी तात्काळ अमृत पाठवलं. किंवा म्हणले एखादा फार गरीब माणूस आहे, गरीब माणसाला एका माणसानं धन आणून दिलं. किंवा एखादा माणूस रणांगणामध्ये पडलेला आहे, पाठीराखा म्हणून धावत आला, असा म्हणले मला इंद्रदेवाला रथ पाठवला. धन्य धन्य अशा प्रकारे म्हणले प्रभू रामचंद्रानं रथाला प्रदक्षिणा केल्या आणि रथाला नमस्कार केला आणि मग रथामध्ये बसले. जगवंदे दशरथी रणमंडळी झाला चारती, पुढे मातली चपळ सारथी त्वरे धुरेशी बैसला. जगवंदे प्रभू रामचंद्र रथात बसतात. रथ चालवणारा मातली सारथी आहे. प्रभू रामचंद्र पाहिल्याच्या नंतर सर्व वानर लोकांना आनंद वाटला. म्हणले आतापर्यंत काही आपल्याला रथ नव्हता, आता प्रभू रामचंद्र रथ आला. आणि खरोखर धन्य इंद्रदेवाचं स्तवन त्या ठिकाणी करायला लागले. हा रथ कोणी दिला? प्रभू रामचंद्र म्हणतात इंद्रदेवानं पाठवला. आता रावणानं पाहिलं, रावणाला फारच दुःख वाटलं. आता फार म्हणले तो अशा प्रकारे दात करकर खाऊ लागला. दृष्टीनं राजहंस पाहिल्याच्या नंतर आता राजहंस पाहिला, कावळ्याला बरं नाही वाटत, कावळ्याला दुःख वाटले. असं म्हणले सभाग्य एकदम. आता एखादा भाग्यवान माणूस आहे, दुर्जन माणसाला म्हणले भाग्यवान माणसाकडे पाहिल्याच्या नंतर द्वेष निर्माण होतो. द्वेष देखोणी संताची लीला,
निंदकाशी उपजे कंटाळा, शिवप्रतिमा देखोनी डोळा मलेचे जैसे संतापती. किंवा म्हणले एखादा साधू माणूस आहे, सत्पुरुष आहे, संत आहे, अशा चिलीला पाहिल्याच्या नंतर निंदा करणाऱ्याला साधू पुरुष आवडत नाही, म्हणजे त्याचा कंटाळा येतो. महादेवाची प्रतिमा डोळ्यांनी पाहिली, मलेच्छ लोक असतात, जे लोक महादेवाची सेवा करीत नाहीत, अशा लोकाला राग येतो. हरी कीर्तन ऐकोन विटे भूतप्रेताचे मन, ते साक्ष भला रावण रथ देखोनी ती काळी. यानंतर म्हणले हरी कीर्तन ऐकल्याच्या नंतर मात्र भूत लोक, प्रेत लोक यांना कधी आनंद वाटत नाही, त्यांना फार दुःख वाटतंय. रावणाने पाहिलं प्रभू रामचंद्र रथात बसले युद्ध करण्याकरिता. रावणाला अत्यंत राग आला, इंद्रजित मरण पावला. त्याच्यापेक्षा दुःख जास्त झालं रावणाला. मंदोदरीनं विटंबना वानर लोकांनी केली, त्याच्यापेक्षा दुःख जास्त झालं. क्रोध निर्माण झाला राजा रावणाला आणि बाण सोडायला सुरुवात केली. अचूक रामाचे बाण सिंहासारखे दोघं असणारे. यानंतर त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव करतात. सर्व मंडप आकाश झाकून गेलं, सूर्याचा प्रकाश पडत नाही. भयभीत झालं त्रिभुवन, आकाश दिसत नाही. सर्व देवता लोक युद्ध पाहण्याकरिता आले होते, मात्र सर्वांनी आपापले विमानं आपापल्या नगराला घेऊन गेले. बाणाचा वर्षाव होतोय. सची मित्र रथ म्हणजे सूर्यनारायण चंद्र असा असणारा की त्या ठिकाणी चंद्र सूर्याचे रथ थांबले गेले. वायूस फिरण्याकरिता मार्ग नाही. यानंतर मले रक्ताचा मेघ रक्ताचा पाऊस पडू लागला. नक्षत्र तुटून खाली पडतात, विजा पडू लागल्या. धरित्री माता थरथर कापू लागली. सप्त पाताळामध्ये सर्व एकदम दुःख झालं. ज्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे शेषनारायण महाराज म्हणले ते सुद्धा दचकल्या गेले. राक्षस लोक, वानर लोक युद्ध पाहू लागले. राक्षस लोकांचं वानर लोकांचं युद्ध बंद झालं आणि दोघांचं युद्ध पाहतात. एक काळ आहे, एक महाकाळाप्रमाणे अग्नीप्रमाणे क्रोध म्हणले त्या ठिकाणी निर्माण झाला. दोघे युद्ध करतात. पद वर्ण क्रमे करुणन पंडित कृती वेदाध्ययन, तैशे रघुनाथाचे बाण परमवेगे सुटती. यानंतर म्हणले एखादा पंडित माणूस असतो, त्याच्या मुखातून शब्द निघतात, असे बाण म्हणले प्रभू रामचंद्राकडून जातात. दोन्ही रथ धडाडले, समोरासमोर दोघं आहेत. यानंतर अश्वाशी संघटल्याप्रमाणे सारथी सारथी हणीत, रणधुमाळी मांडली अद्भुत, दोन्ही दळी एकाकांत कोल्हाळ करती वीर तेव्हा. यानंतर सारथ्यानं सारथ्याबरोबर युद्ध करायचं. यानंतर म्हणले त्या ठिकाणी असं नियमाचं युद्ध चालू आहे. यानं रणधुमाळी चालू आहे. दोघे सारथी प्रमचतुर, माघारे सारिळे रहवर, पंडित वाद करुणी अपार, क्षण एक स्थिरावती. दोघांचे सारथी म्हणले अत्यंत चतुर असणारे, त्यांनी आपले रथ असणारे माघारी कलवले. पंडित माणूस असतो, वाद म्हणले करीत नाही, असे म्हणले त्या ठिकाणी रथ माघारी केले. आणि सवे बाण सोडती सगन प्रजन्य जैसा ओसरून, सवेच मागोती वृष्टी करी. पाऊस पडतो म्हणले, काही वेळ थांबतो पाऊस आणि पुन्हा म्हणले माघारी पुन्हा पाऊस येतो. असं त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. यानंतर सागरा भरते ओहटत, सवे मागोते विशेष लोटत, तैशे बाणाचे पर्वत एकावर एक टाकती. यानंतर म्हणले सागराला भरती येते आणि मग आल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर थांबल्या जाते, पुन्हा येते. असा म्हणले त्या ठिकाणी युद्धाचा आहे. राम आणि रावण युद्ध त्या ठिकाणी निकराचे युद्ध करतात. सप्तदिन अहोरात्र होते युद्धाचे घनचक्र, राम रावणी क्षण मात्र विसावा घेतला नाही. 7 रात्रपर्यंत 7 दिवस 7 रात्र युद्ध चाललं. अतिनिकराचे युद्ध आहे. राम आणि रावण विसावा घेतला नाही. सारखं म्हणले युद्ध आहे. प्रभू रामचंद्रानं 4 बाण काढले. 4 बाण काढल्याच्या नंतर 4ही रथाचे घोडे अकस्मात म्हणले घोड्याला बाण लागले आणि घोडे त्या ठिकाणी गतप्राण झाले रावणाचे. पुंडलिका